जय सनातन बंधू आणि भगिनींनो, आज गणेश उत्सव आहे. आजच्या दिवशी आपल्या भारतामध्ये, विशेष करून महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गणेश पुराण, विष्णू पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण या ग्रंथामध्ये श्री गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्दशीला सांगितलेला आहे. आणि काही ग्रंथामध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या दिवशी दाखवलेलं आहे. विशेष करून महाराष्ट्रामध्ये हा उत्सव सुरू करण्याचा हेतू महाराष्ट्राचे जहाल नेते म्हणून ओळखले जाणारे, स्वातंत्र्य काळामध्ये ज्यांचं नाव लौकिक होतं, ज्यांना लोकमान्य असं या नावाने ओळखलं जायचं, ज्यांनी जन्मसिद्ध हक्क आहे म्हणून सांगितलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आणि विशेष करून न्यायालयामध्ये ब्रिटिश सरकारच्या समोर त्यांनी ब्रिटिशांच्या न्यायालयामध्ये पुनर्जन्माचा उल्लेख करून एक नवी क्रांती इंग्रज सरकारसमोर आणून उभी केली. आणि त्याच काळात लोकमान्य टिळकांनी हा गणेश उत्सव आणि छत्रपती शिवराय यांची जयंती महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचा उद्देश आणि हेतू हाच होता की समाजातील, देशातील तरुण पिढी एकत्र यावी आणि त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध हत्यार उचलावे, जेणेकरून गुलामगिरीतून आपला सर्वांची सुटका होईल, हा त्यामागचा उद्देश. माघ शुद्ध चतुर्दशीला गणेश उत्सव साजरा करण्यात आला असता, परंतु 10 दिवसाचा कालावधी त्यांनी मुद्दाम निवडून घेतला. आणि माघ महिन्यामध्ये ऊन असते आणि त्या कालावधीमध्ये लोक बाहेर पडणार नाहीत, त्रास होईल, हा दृष्टिकोन समोर ठेवून लोकमान्यांनी हा गणेश उत्सव भाद्रपद महिन्यामध्ये सुरू केला. 10 दिवसाच्या कालावधीमध्ये देशातील, समाजातील अनेक तरुण तरुणी जे स्वातंत्र्यासाठी तयार होते, बलिदान देण्यासाठी तयार होते, अशा नव्या तरुण पिढीला एकत्र आणण्याच्या दृष्टीने त्यांनी भाद्रपद महिना निवडला. आता प्रत्येक इतिहासकाराचे वेगवेगळे मत आहे. कोणी गणेश पुराणाला दोष देतं किंवा त्यामध्ये माघ महिन्यामध्ये सांगितलं, मग आता भाद्रपद महिन्यामध्ये कसं आलं, हे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इतिहासकारांच्या डोक्याशी डोकं लावू शकत नाही. समाज संघटित करण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे जो इंग्रज सरकारविरुद्ध होता. आता हे काही जण आपली उगाच पोळी भाजून घ्यायला लागलेत, तर आपण काय करू, आजच्या दिवशी गणेश जयंती, गणेश उत्सवानिमित्त जो 10 दिवसाचा आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो, तो गणेश उत्सव यावर्षी पूर्ण 10 दिवसाचा आलेला आहे. आणि 10 दिवस परिपूर्ण असा आहे आणि 11व्या दिवशी विसर्जन आहे, असं सगळीकडे चर्चा चालू आहे. मुंबई, कोकण या भागामध्ये काही ठिकाणी 1 दिवसाचा गणपती असतो, काही ठिकाणी 2 दिवसाचा आणि काही 5 दिवसाचा, असे वेगवेगळ्या प्रकारचे गणपतीचे मान आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीनं गणपती बसवतो. आता
गणपती 10 दिवस बसवल्या जाते. गणपती नेमका काय प्रकार आहे, गणपतीची उत्पत्ती कशी झाली, गणपती हा कोण आहे, कोणाचा मुलगा आहे, आपण ही थोडक्यात माहिती या ठिकाणी समजून घेऊ. आता शिवपुराण आणि गणेश पुराणानुसार जर म्हटलं तर एक दिवस तशा आपल्या गल्लीतल्या मैत्रिणी वगैरे बसतात त्याप्रमाणे पार्वतीच्या मैत्रिणी तिच्या सहचारिणी ज्या असतात त्या आणि ती बसलेली असते. त्या दोघीचे नाव असते जय आणि विजय. ह्या जय आणि विजय काय करतात, बोलता बोलता विषय निघतो किंवा महादेवाला एक कितीतरी गण आहेत, नंदी आहेत, शिंगे आहे, मग तुम्हाला एखादा गण पाहिजे. मग तुम्ही तरी काय करा म्हणे, एखाद्या गणाची निवड करा, एक गण चांगलं तुमच्या इच्छेने काय करा महादेवाकडून मागून घ्या. पार्वती म्हणे, माता म्हणे व ठीक आहे म्हणे, पण तो शेवटी त्यांचाच गण झाला म्हणे, आपल्या स्वतःचा गण पाहिजे म्हणे. मग त्या काय करता, आंघोळ करण्यापूर्वी अंगाची मालिश करता आणि बोलता बोलता ते मालिश चालू असते, त्याच्यामधनं मळ निघतो. आता हा मुद्दा विशेष आहे. आता काही इतिहासकार जे आहेत, राजवाडेसारखे, ते अशोक राणासारखे, यांचं म्हणणं आहे, काही ते आपले माजी समाजसुधारक असतील, लोकमान्य टिळकांच्या काळातले, ज्या लोकमान्यांनी हा उत्सव सुरू केला त्यांच्या काळातही इतिहासकार होते, समाजसुधारक होते, त्यांनीसुद्धा काहींनी अशा अपवादात्मक टीका करायला सुरुवात केली आणि विचारायला सुरुवात केली की बाबा पार्वतीने तिच्या अंगाचा मळ काढून जर गणपतीला बनवलं तर मग पार्वती इतके दिवस आंघोळ करत नव्हती का? म्हणजे लोक काय लॉजिक लावतील काही सांगता येत नाही. आता आपल्याकडे एखादा नवरदेव आहे, मुलगा, त्याचं लग्न ठरलं आहे, तर त्याच्या अंगाची मळी काढल्या जाते. मळी काढून जो मळ निघतो त्याला मळी काढणे म्हणते. मग ते थोडाफार निघत असेल त्यात आणखी कणिक वगैरे काय गव्हाचं पीठ वगैरे टाकून त्याला आकार दिला असेल. आणि तसंच पार्वती मातेने काय केलं आहे की दही, हळद वगैरे, चुनपीठ वगैरे टाकून ती मळ काढला शरीराचा आणि त्याच्यामध्ये आणखी काही कणकीचं पीठ वगैरे ॲड केलं असत, त्याचा एक पुतळा तयार केला आणि संजीवन मंत्राच्या साह्याने, तो काळ मंत्राचा होता, आजचा काळ यंत्राचा आहे, पण हे इतिहासकार समजून घ्यायलाच तयार नाही. त्यात हे कम्युनिस्टवाले, यांच्या डोक्याचा भाग म्हणजे निव्वळच, म्हणजे त्यांचं कसं आहे, 8 हात लाकूड आणि 9 हात ढिलपी अशातला प्रकार आहे. मग हे झालं कसं, मग आलं कसं? अरे बाबा, त्या ठिकाणी तुम्हाला ठिकाण दिलेलं आहे, नक्षत्र दिलेले, तारे दिलेले, त्या दिवशीचं पंचांग दिलेलं आहे. तुम्ही पंचांगाचा आधार घ्या ना. तुम्ही पंचांगच मानायला तयार नाही. तो राणा, काय त्याचं नाव, ते अशोक राणा, तो तर पंचांगच मानत नाही म्हणे. मग तुम्ही जर विज्ञान मानता तर तुम्हाला भारतीय शास्त्र मानायला हरकत नाही ना. अडचण काय आहे तुमची? तर मग त्या पार्वती मातेनं आपल्या अंगाचा मळ काढला संजीवनी मंत्राच्या सहाय्याने. जो पुतळा तयार केलेला होता मळापासून, त्या पुतळ्यामध्ये संजीवनी मंत्राचा उच्चार करून त्याच्यामध्ये प्राण टाकले आणि एक तरुण मुलगा तयार केला जो 12 वर्षाचा जवळपास असेल. आणि त्या मुलाला एक दंड देऊन दारामध्ये उभे केले. सांगितलं की बाबा, जो कोणी येईल त्याला मला विचारले, माझ्या परवानगीशिवाय प्रवेश देऊ नको. आणि मग तो म्हणतो ठीक आहे. आणि त्याला दारामध्ये बसवल्यानंतर तो त्याचे पहारेकरी सेवा चालू असते. इकडे माता आंघोळीसाठी जाते आणि तेवढ्यामध्ये शिव महादेव त्या ठिकाणी येतात आणि त्याला सांगतात, बाबा मला आतमध्ये जायचं, तू कोण आहे, काय वगैरे. आणि त्यांचे संवाद वगैरे होतो. त्या संवादामधून
त्यांचा वाद होतो आणि त्या वादामधून जे व्हायला नव्हतं पाहिजे ते होऊन जातं आणि महादेवाकडनं या बालकाची हत्या होऊन जाते. आता ते पुराणामध्ये आहे, तुम्ही वाचा. तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला कळेल. खरंच मी सांगायचं म्हणजे काय असतं, स्वतः वाचन केल्यावर जे ज्ञान प्राप्त होईल तुम्हाला, तो खरा आनंद आहे. मी सांगितलेला हा खरा आनंद नाही. तुम्ही वाचा, वाचन करा, समजून घ्या. आणि मी मागेच सांगितलंय, इतिहासाची पाने विखुरल्यामुळे हे जे असे राजवाडे, निकम, राणा वगैरे हे जे असे विद्रूप लोक जन्माला आलेली आहेत, महाविद्वान स्वतःला म्हणतात, अशा महाविद्वान लोकांमुळे काय झालेलं आहे की आपल्या समाजाची परिस्थिती वेगळी होत चाललेली आहे. आणि त्याच काळामध्ये या दोघांचं युद्ध होतं. त्याच्यामध्ये तो गणपती मारला जातो आणि गणपती मारल्यानंतर काय होतं की पार्वती माता बाहेर आल्यानंतर पार्वती मातेला कळतं की आपला मुलगा, ज्याला आपण गणपती म्हणतो किंवा गणेश म्हणतो, तो या ठिकाणी मारला गेलेला आहे, त्याचा वध झालेला आहे त्या गणेशाचा. आणि मग ती आक्रोश करते आणि सर्वांना सांगते, जोपर्यंत माझा मुलगा जिवंत होणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मग विष्णू परमात्मा, ब्रह्मदेव, इंद्र वगैरे सगळे देव त्या ठिकाणी जमा होतात. शिव सर्वांना सांगतात की बाबा, हा बाळ सजीव व्हायला पाहिजे, ह्यासाठी तुम्ही काय करा म्हणे, अरण्यामध्ये जा म्हणे. अरण्यामध्ये गजासूर नावाचा एक राक्षस वयस्कर झालेला आहे म्हणे आणि शक्यतो जो प्राणी समोर भेटेल त्याचं शिर घेऊन या म्हणे. आणि मग ते त्या ठिकाणी अरण्यामध्ये गेल्यानंतर त्यांना सर्वप्रथम हत्ती दिसतो. हत्ती दिसल्यानंतर ते त्या हत्तीचं विष्णू परमात्मा शिर घेऊन येतात. सुदर्शनाचा वापर करून त्या हत्तीला मारल्या जातं. त्या शिर घेऊन येतात आणि शिर घेऊन आल्यानंतर ते त्या बालकाला लावतात आणि शिव स्वतः संजीवनी मंत्राचा त्या ठिकाणी उपयोग करून त्या बाळाला उठवतात. मग तो गजानन होतो. हत्तीचं मुख लावल्यामुळे काय होतं, गजानन नाव होतं. पण इथंही ह्या अशोक राणासारखे जे महाविद्वान आहेत, स्वतःला इतिहासकार समजणारे, भारताचे इतिहासकार विशेष करून, यांचं म्हणणं असं आहे की त्या हत्तीचं शिर आणि माणसाचं शिर, त्याच्या नसा, हे कसं मॅच होईल. ते देव आहे. आणि त्या काळामध्ये मी आत्ताच सांगितले, मंत्र चालायचे, यंत्र चलत नव्हते. आत्ताचं युग यंत्राचं आहे. त्या काळामध्ये मंत्राचा वापर व्हायचा आणि त्यामुळे हा सावध झालेला गजानन आपल्या तो चेहरा वगैरे पाहून आश्चर्यचकित होऊन जातो आणि त्याला कळायला लागतं की बाबा हा काहीतरी नवीन प्रकार आहे. आणि मग त्या गजाननाला सर्वजण आशीर्वाद देतात, समजून सांगतात की बाबा, आतापासून तू गजानन या नावाने प्रसिद्ध होशील आणि आजपासून तुझं नवीन नाव या ठिकाणी, आणि तू या गणाचा, जे महादेवाचे सेवक आहेत त्या गणांचा तू काय आहेस, अधिपती, म्हणून तुला गणपती हे नाव देण्यात येईल. आणि मग अशा प्रकारे ही कथा आहे. ती तुम्ही गणेश पुराण, विष्णू पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण या पुराणामध्ये त्या कथा सांगितलेल्या आहेत. शिवमहापुराणामध्ये गणेशाची कथा आहे, ती वाचा, कळेल. आणि वाचन केल्याने ज्ञान प्राप्त होते. आता यांचं म्हणणं आहे की हे सर्व काल्पनिक आहे. काल्पनिक जर आहे तर ज्या ठिकाणी जन्म झाला ते ठिकाणाचं वर्णन आहे, कुठल्या पर्वतावर झाला ते वर्णन आहे, त्याच्यानंतर त्या दिवशीची ग्रहांची स्थिती आकाशामधली ती सुद्धा सांगितलेली आहे.
इसवी सन सांगितलेलं नाही. इसवी सन जर सांगितलं असतं तर त्यावेळच्या ग्रंथकारांना हे माहीत आहे की भविष्यामध्ये असे महाज्ञानी लोक जन्माला येतील आणि ते इसवी सन खाडाखोड करतील. त्याच्याकरता त्यांनी ग्रहस्थिती दिलेली. त्या दिवशीची ग्रहाची स्थिती काय आहे, सूर्य कोणत्या घरामध्ये, चंद्र कोणत्या ठिकाणी, सप्तऋषी कोणत्या ठिकाणी, अशा प्रकाराचं वर्णन त्या ग्रंथामध्ये आहे. मग ते तुम्ही जर कॅम्प्युटरवर सर्च केलं तर तुम्हाला ती स्थिती, त्या दिवशीचं स्थळ, त्या दिवशीची वेळ, सर्वच्या सर्व तुम्हाला कॅम्प्युटरवर पाहायला मिळेल. तुम्हाला हजारो लाखो वर्षाची माहिती त्या ठिकाणी ते कॅम्प्युटर दाखवेल तुम्हाला. जय हिंद, जय सनातन. धन्यवाद.